शेवटी म्हणतात ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं, एवढंच तिथे काम दिसतंय. त्यांच्या जवळ, त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांचं साधं वक्तव्य, चिकार शब्द आलेला नाहीयेत. काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाहीयेत. स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाहीयेत. अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत. त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत, त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीयेत. त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग येते. यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजेत, कारण सत्ताधारी मंत्र्यांनी ठरवूनच घेतलेलं आहे की रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द काढायचे, किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः उठून काय महिला अत्याचाराच्या घटना करतायत असं समोर येत आहे. जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरचीची पावडर ठेवा, जेणेकरून आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या, आम्हाला काय घेणं देणं नाहीये. की पुणे तिथे काय होणे, तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हे झालेत का काय. कारण आज माता भगिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात, तक्रारीला आम्हाला अडचण आहे. आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही. जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो 10-15 वर्ष नोंद झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही. आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे ही आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे, सरकार साधं ऐकायला तयार नाही. मग तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाहीये तर बाबा आम्हाला मोकळीक देऊन द्या. आम्ही आमच्यावरती कुणी अत्याचार केला तर त्याचा खून करण्याची परमिशन द्या आम्हाला नाही तुमच्यापर्यंत यायचंय, कारण तुम्हाला आमची काही पडलीच नाहीये ना. कारण रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाहीये असं म्हणायला लागेल. पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव, असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाहीये की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाहीये. आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला, त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती. तो शक्ती कायदा 3-3.5 वर्ष झाले अडगडीत पडला आहे. तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही, याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय. त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते किंवा पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीये हाही आमचा सवाल आहे. कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो. 2-2, 4-4 दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये. त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशन पासून होते की तिच्यावर तिला गुन्हा नोंद करत असताना तिची तक्रार घेतली जात नाही. तक्रार घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो. कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं. कोर्टात गेल्यानंतर 10-10, 12-12 वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल, माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढंच काम महिला आयोगाच्या अध्यक्ष करत असतात, अशी बोचरी टीका रोहिणी खडसे यांनी केलेली आहे. तसेच कधी काळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीचे विद्येचे माहेरघर ऑक्सफर्ड ऑफ इंडिया अशी आपल्या पुण्यनगरीची ओळख होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसाची राजधानी तसेच दहशतवादीचे माहेरघर झालेले आहे. तसेच अंमली पदार्थाचा सुळसुळाट झाला आहे. या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्याचे काही नियंत्रण राहिलेले नाहीत, असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात इथे तीव्र आंदोलन करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर खडसे यांनी सडकून टीका केली.
रोहिणी खडसे म्हणाले की वाढत्या महिला अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला आयोग कुठेतरी कमी पडत आहेत. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोगाच्या अध्यक्षा करत आहेत. महिला अत्याचाराबाबत पुण्यामध्ये सातत्याने घटना घडत आहेत, मात्र याबाबत त्यांचा चरक शब्द देखील आलेला नाही. राज्यातील विधिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या नावावर महिला अत्याचाराच्या तक्रारी नोंद आहेत, मात्र याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांचा कधीच राजीनामा मागणार नाही. त्या फक्त अशा नेत्यांना पाठीशी घालायचं काम करत असतात. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नाहीत, फक्त सत्ताधारी पक्षातील नेत्याची बाजू घेण्यासाठी त्या अध्यक्ष असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केलेली आहे. तर रोहिणी खडसे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.